नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आज आहे 12 एप्रिल 2025, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील आजची जी पौर्णिमा आहे ही अत्यंत शुभ मानली जाते. कारण ती चैत्र पौर्णिमा आहे. चैत्र पौर्णिमे दिवशी ज्योतिबाची यात्रा असते, हनुमान जयंती असते आणि विष्णूंची आपण सत्यनारायण करत असतो. माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस चारी बाजूनी सुद्धा शुभ आणि चांगला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला काही असे उपाय करायचे आहेत जे माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात किंवा भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकतात, हनुमानजींना प्रसन्न करू शकतात. त्यानंतर आपल्याला अशी एक वस्तू आहे जी आज रात्री नक्की खायची आहे आणि अशी एक वस्तू आहे ती घरामध्ये आज बनवायची नाही आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मी आज तुम्हाला देत आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या या चॅनेलला तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा. तर मित्रांनो, आजचा दिवस अत्यंत खास आहे आणि आज अशी ही एक वस्तू तुम्ही नक्की खावा रात्री. त्यामुळे तुमचं जीवन अगदी बदलून जाईल, तुमची किस्मत चमकेल आणि माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू यांच्या कृपेने तुमचं पूर्ण जे येणारं वर्ष आहे त्यात तुमचा पैसा पाण्यात जाईल. तुमच्या घरी पैसा येतच राहील. एवढं काय, तर हा नियम जर तुम्ही वर्षानुवर्षे पाळला तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यासुद्धा पैशात बसून खातील एवढा घरात तुमच्या पैसा येईल. कारण हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजचा. पौर्णिमा जी चैत्र पौर्णिमा असते आणि असे जे शुभयोग जुळून आलेले आहेत या पौर्णिमे दिवशी लक्ष्मीनारायण योग, लक्ष्मी योग असे सिद्धियोग हे योग या दिवशी आज जुळून आलेले आहेत. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ही चैत्री पौर्णिमा असते. या दिवशी दुर्मिळ योग निर्माण होत असतात आणि हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आपण जे उपाय करत असतो त्याचं फळ आपल्याला या दिवशी नक्कीच मिळत असतं. तुम्ही वर्षानुवर्ष जर हनुमानजींची वर्षभर पूजा नाही केली तरी चालेल, पण आजच्या एका दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि हनुमानजी यांची एकत्रित तुम्हाला या दिवशी पूजा जर केली, त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला करोडामध्ये मिळू शकतं आणि तुमचं जीवन बदलू शकतं. या दिवशी फक्त हे 2 रुपयाचे जे धणे असतात ना, ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत. फक्त 2 रुपयाच्या धण्यामध्ये तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. तुमच्या कुंडलीतली जे काही ग्रह आहेत ते बदलू शकता आणि तुमचे जीवन हे सुखमय होऊ शकतं. कारण की धने आहे ते, त्याचा संबंध धनाशी येत असतो, धनदौलतीशी येत असतो. त्यामुळे धने आणि आजची पौर्णिमा याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे आज मार्केटमधून संध्याकाळी तुम्हाला 2 रुपयाचे धने घरी घेऊन यायचे आहेत आणि ते माता लक्ष्मीच्या चरणावरती तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जी बाल्कनी किंवा घरातील जी काही कुंडी वगैरे असेल त्या कुंडीमध्ये तुम्हाला ते धने लावायचे आहेत. आणि हे धने लावल्यानंतर तुम्हाला हे धने कोणालाही द्यायचे नाहीत. धने जेव्हा उगवून येतील तेव्हा ते जी कोथिंबीर असेल ती तुम्हाला घरातल्या सर्वांना मिळून खायला घालायची आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या धनातून तुम्हाला प्राप्त होणार आहे. फक्त लक्षात घ्या, धने उगवून आल्यानंतर किंवा हे धने घरी आणल्यानंतर किंवा घरातील जर काही धने असतील तर आजच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणाला धने द्यायचे नाहीत. पण आजच्या दिवशी मार्केटमधून घरी नक्की तुम्ही धणे घेऊन या. त्याचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आज लाभ होणार आहे आणि तुमच्या जीवनात पैशाचा कधीच कमी होणार नाही. कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही घरी धने घेऊन आला तर तुम्हाला धनदौलतीमध्ये वाढ होत असते. तुमचं धनदौलत हे स्थिर राहत असते. एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. पौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन आलेले धने कोणाला देऊ नका असं देखील शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि यामुळे कुंडलीतील जे काही ग्रहमान आहेत ते सुद्धा सुधारू शकतात. तुमच्या घरातील जो काही वास्तुदोष आहे तो सुद्धा त्या धन उगवून आल्यानंतर त्यातून जी ऊर्जा निघत असते त्यामुळे घरातील वास्तुदोष असेल, नकारात्मकता आहे ती सुद्धा नाश पावत असते आणि घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण होत असतं. एक प्रकारे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा कुठेतरी तुमच्या घरावरती आशीर्वाद प्रकारे राहत असतो. त्यामुळे आजचा हा उपाय पौर्णिमे दिवशी तुम्हाला नक्की करायचा आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्रामध्ये अजून एक असं सांगितलेलं आहे की या दिवशी तुम्हाला एक वस्तू घरी घेऊन यायची आहे आणि एक फळ घरी घेऊन यायचं आहे आणि ते माता लक्ष्मीला तुम्हाला खायला घालायचं आहे. त्यापूर्वी मित्रांनो, आपल्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, कारण ते विनामूल्य आहे, अगदी फ्री आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला खरंच वाटत असेल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न व्हावी तर जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका.
तर मित्रांनो, पौर्णिमेला अशी एक वस्तू आहे जी तुम्हाला आजच्या दिवशी घरी आणायची आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनात, तुमच्या घरामध्ये तुमच्या मनासारखं होणार आहेत. काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनासारख्या घडणार आहेत. पुत्रप्राप्ती असेल, संतानप्राप्ती असेल, सुखी जीवन असेल किंवा धनसमृद्धी असेल, मुलांना चांगले आरोग्य असेल, यासाठी तुमची कोणतीही मनोकामना असेल ती पूर्ण होणार आहे. फक्त आज पौर्णिमा, चैत्र पौर्णिमे दिवशी हे एक वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे आणि ती माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्या चरणावरती त्यांना अर्पण करायची आहे. त्यांना नैवेद्य स्वरूपात ती वस्तू आज तुम्हाला द्यायची आहे आणि ही एक वस्तू रात्री तुम्ही त्यांचा नैवेद्य, जो काही माता राणीचा उष्टा नैवेद्य आहे, तो तुम्ही सर्वांनी मिळून खायचा आहे. त्यामुळे तुमचं भाग्य उदय होणार आहे आणि तुमचं नशीब चमकणार आहे. तुम्हाला या दिवशी घरात चुकूनसुद्धा एक वस्तू आहे ती तुम्हाला या दिवशी बनवायची नाही. हे जर 2 नियम या दिवशी तुम्ही पाळले तर तुम्ही बाकी कोणते पुस्तक वाचू नका, कोणतं पूजापाठ केली नाही तरी चालेल, पण हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे जो पौर्णिमे दिवशी केला जात असतो आणि खूप साधू संतांनीसुद्धा या उपायाला सहमती दिलेली आहे की हा उपाय अगदी प्रभावशाली उपाय आहे म्हणून. तर मित्रांनो, आजच्या पूजेमध्ये द्राक्षाला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर आजच्या दिवशी बाजारातून तुम्हाला द्राक्षे विकत आणायची आहेत आणि ही द्राक्षे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसाद स्वरूपात तुम्हाला द्यायची आहेत, भगवान विष्णू यांना प्रसाद स्वरूपात द्यायचे आहेत. जर आज देखील तुम्ही जर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाणार असेल तर तुम्हाला द्राक्षे ही नक्की न्यायची आहेत, कारण आजच्या दिवशी, पौर्णिमे दिवशी जर द्राक्षे माता लक्ष्मीला दिली तर माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होत असते. कारण द्राक्षामध्ये माता लक्ष्मी यांचा वास कुठेतरी सांगितलेला आहे किंवा त्यांचा आशीर्वाद स्वरूप त्यांची प्रचिती त्याच्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवलेला द्राक्ष आज तुम्हाला खायचे आहेत आणि हे खाल्ल्याने देखील तुमच्या जीवनामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवू शकतो. तुमच्या घरामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवू शकतो. आणि द्राक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांनासुद्धा अत्यंत प्रिय आहेत. तर तुम्हाला त्या दोघांना 5 प्रकारची फळं आजच्या दिवशी अर्पण करायची असतात. जर तुम्ही सत्यनारायण करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू किंवा माता लक्ष्मी यांची जर फोटो मूर्ती असेल तर 5 प्रकारचे फळं तुम्ही त्यांना आजच्या दिवशी अर्पण केली पाहिजेत. पण त्यामध्ये केळी, द्राक्ष आणि सफरचंद ही 3 जी फळं आहेत ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असतात त्यांच्या पूजेमध्ये आणि ती तुम्हाला त्यांना द्यायचीच असतात. त्यामुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होत असतात. त्यानंतर तुम्हाला नाशपती हे त्यांना बिलकुलही फळ द्यायचं नाही. त्यामुळे विष्णू आणि माता लक्ष्मी हे नाराज होत असतात आणि कुठे ना कुठे तुमच्या धनाची हानी होत असते. त्यामुळे हे जर माहीत नसेल तर नक्की लक्षात ठेवा. आणि जो कोणी व्यक्ती पौर्णिमेच्या दिवशी द्राक्ष खातो ना, त्याला जीवनात कधी कशाची कमी होत नाही असं सांगितलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी द्राक्षांमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद स्वरूप शक्ती प्रदान झालेली असते आणि या दिवशी हे फळ सगळ्यांनी, प्रत्येकाने नक्की खायला पाहिजे. त्याचबरोबर सीताफळ हे आहे ते भगवान विष्णू यांना अर्पण केल्याने किंवा सत्यनारायण पूजेमध्ये अर्पण केल्याने देखील तुमची हर एक मनोकामना पूर्ण होत असते. त्याचबरोबर ऊस असेल, आंबा असेल तर ही फळं चैत्र पौर्णिमेला आपण जर देवाला नैवेद्यामध्ये जर वापरली तर देवी देवता आपले लवकर प्रसन्न होतात, आपली कुलदेवता ही लवकर प्रसन्न होत असते आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्याचबरोबर आज पौर्णिमेला काही नाही केलं तरी चालेल, पण झालंच तर गूळ आणि चण्याच्या डाळीचा नैवेद्य भगवान विष्णू, हनुमानजी आणि माता लक्ष्मी यांच्यासमोर तुम्ही ठेवला तर तुमची नक्कीच मनोकामना ही पूर्ण होणार आहे. आजच्या रात्री तुम्ही पौर्णिमा आहे आणि या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जाणार असाल तर गूळ आणि चण्याच्या डाळीचा नैवेद्य तुम्हाला नक्की त्यांना अर्पण करायचा आहे. त्यांची कृपा तुमच्यावरती होणार आहे आणि तुम्हाला जीवनात कधीच कोणत्या संकटाला सामोरं जावं लागणार नाही. तुम्हाला कशाचीच कमी या दिवशी जर ह्या उपाय केल्याने होणार नाही. त्यामुळे या पौर्णिमेला मातेसाठी तुम्हाला खीर बनवायची आहे आणि मखाणे हे अत्यंत आवश्यक आहेत आजच्या पूजेमध्ये, कारण मखाणे हे जलपासून तयार होतात आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती ही पण समुद्रातून झालेली आहे. माता लक्ष्मीला कमळाच्या फुलावरती बसलेले आपण बघू शकता आणि मखाणे हे कमळाच्या झाडापासून तयार होत असतात. त्यामुळे माता राणीला मखाणे हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे मखाण्याची खीर असेल किंवा मखाणे हे माता लक्ष्मीला आजच्या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्हाला दाखवलं तर ती नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे आणि घरातील तुमचा जो काही धान्याचा भंडार आहे तो कधीच खाली होणार नाही आणि माता लक्ष्मीनारायण यांचा आशीर्वाद तुमच्यावरती वर्षानुवर्ष राहू शकतो. त्यानंतर गणपतीला तुम्हाला दुर्वा आणि जास्वंद या दिवशी जर वाहिलं, चैत्र पौर्णिमा ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ते बाल गणेश,
त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांची देखील आजच्या दिवशी पूजा आपण करत असतो आणि केलीच पाहिजे आणि त्यांचा देखील आशीर्वाद आपल्याला या दिवशी कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. त्यामुळे आपले ग्रह नक्षत्र आहे ते दूर होत असतात आणि आपलं धनहानी होत नाही, धनप्राप्ती होत असते आपल्याला. त्यामुळे मित्रांनो, हे जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की केले पाहिजेत आणि अचानक तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो जर तुम्ही या सर्व उपाय योग्यरित्या किंवा योग्य पद्धतीने केले तर. त्यामुळे नैवेद्यामध्ये माता राणीला हे नैवेद्य दाखवून तुम्ही स्वतः ते ग्रहण करायचे आहे. त्यामुळे तुमच्यातील नकारात्मकता जात असते आणि पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येत असते आणि एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येत असते, जेणेकरून ती तुम्हाला तुमच्या कामामध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल उपयोगी पडत असते आणि तुमची प्रगती होत असते. आणि त्यानंतर तुमची जी बंद पडलेली किस्मत आहे ती कुठेतरी उघडत असते. त्यामुळे धनसंपन्न होण्यासाठी, ऐश्वर्य होण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी नशिबाची साथ आपल्याला जरुरीची आहे. तुम्ही जर काम करत आहे तर नशीब तुमचं चमकायचं असेल तर या गोष्टी नक्की आजच्या दिवशी करा. आता बघूया की कोणती अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला घरात करायची नाही किंवा आजच्या दिवशी खायची सुद्धा नाही. जर एवढं सारं करून जर तुम्ही ती गोष्ट केली तर तुमचं घर अगदी बरबाद होत असतं. त्या केलेल्या गोष्टीचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही. त्यामुळे आजच्या जेवणामध्ये तुम्हाला ही एक गोष्ट बिलकुलही बनवायची नाही. त्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करायचा आहे आजच्या दिवशी. कारण घरामध्ये जर ही गोष्ट तुम्ही बनवली तर माता राणी, भगवान विष्णू हे तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. तर तुम्ही शास्त्रामध्ये प्रत्येक पूजेमध्ये ऐकलं असेल की कांदा लसूण हे जेवणामध्ये वर्ज्य असतं. त्याचप्रमाणे आजच्या माता राणीला सुद्धा नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण हे दाखवायचं नाही आहे. बिना कांदा लसूण टाकता तुम्हाला आज जेवण करायचं आहे किंवा घरामध्ये जेवण बनवायचं आहे आणि ते जेवण माता राणीला तुम्हाला द्यायचं आहे. बाहेरचं डब्यामध्ये आणलेलं जेवण तुम्हाला घरामध्ये खायचं नाही आजच्या दिवशी किंवा माता राणीला दाखवायचं सुद्धा नाही. जसे की श्रीखंड असेल, काही पेढे असतील, लाडू असतील, गुलाबजामुन असतील, या नैवेद्यामध्ये तुम्ही माता राणीला दाखवू नका. त्यामुळे माता राणी ही तुमच्यावरती नाराज होऊ शकते. तुम्ही घरामध्ये शुद्ध तुमच्या घरामध्ये बनवलेलं तुम्ही नैवेद्य आजच्या दिवशी माता राणीला दाखवलं पाहिजे. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.